नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. आपण आता आहोत लेहमध्ये आणि आज पूर्ण लेह एक्सप्लोर करणार आहोत. काय काय लेहमध्ये आहे दाखवतो तुम्हाला. तत्पूर्वी आता निघालो बाहेर ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करून मग काय काय सगळे आता रेडी होतात. रेडी झाल्यानंतर मग सगळे एकत्र निघू आणि दाखवतो साईट सीन काय काय ते. हा आहे आमचा आजचा हॉल्ट जिथं आम्ही राहत होतो. खूप छानसा असं हॉटेल आहे, चांगली सर्व्हिससुद्धा आहे. पूर्वी आता ब्रेकफास्ट वगैरे करतोय आणि मग पुढच्या साईट सीनला निघतोय. हे लेहचा मेन मार्केट. काल रात्री आलो तेव्हा ऑलमोस्ट सगळं बंद झालं होतं. आता सकाळी पुन्हा कुठून एक्सप्लोर करायला आलो आहे, कारण की ते लोक जर रेडी होत आहेत त्यांना टाईम लागेल. तोपर्यंत आम्ही इथं हा मार्केट एक्सप्लोर करतोय. सकाळचे 9:30 वाजलेत. लेहचा मार्केट फिरतोय, ब्रेकफास्ट करत आहे. ब्रेकफास्ट करायला काही भेटत नाही कारण की यांचे हॉटेल्स अजून उघडलेच नाही आहेत. 2-3 हॉटेल बघितले तर त्यांचा स्टाफ वगैरे आलेला नाही आहे. तर चालत फिरतोय, बघतोय कुठं काय भेटतोय खायला. एक भेटला मला एक स्नॅक्स कॉर्नर, नेहा स्नॅक्स. हा आहे 1989, म्हणजे माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून आहे हा नेहा स्नॅक्स. बघू आता इथं ब्रेकफास्ट करतो, कसं आहे तुम्हाला सांगतो. छोटासा कॅफे आहे, खूप छान आहे. खूप विंटेज टाईप लुक आहे याचा. 1951 माझा जन्म झाला तेव्हा. त्याचे जुने फोटोग्राफ वगैरे आहेत. छोटी सिटिंग आहे आणि वरती अजून एक सिटिंग आहे. आता मी ब्रेकफास्ट करायला एक फेमस आहे इकडचा, खूप जुना कॅफे आहे. लोकलकडून समजलं आहे, एकदम ओल्डेस्ट कॅफे आहे. तिकडे चाललो आता ब्रेकफास्ट करायला. छोटासा असं कॅफे आहे, सिटिंग आहे, ओल्डेस्ट सिटिंग. इथं आलो आहे. हा एक छोटासा कॅफे आणि त्याचं सेटअप खूप छान आहे. अशी वरती जायची सिटिंग आहे, वरतीपर्यंत सिटिंग आहे, टेरेस सिटिंग. चढल्यानंतर असं ओल्ड विंटेज टाईप सिटिंग. हा 200 वर्षापूर्वीचा एक टेम्पल होता. 2003 याला रिस्टोर केला आणि एक छोटासा कॅफेमध्ये कन्वर्ट केला. अशी आहे काय सिटिंग आहे. आणि हा लडाखचा पहिला असा कॅफे आहे जो रिस्टोर करून बनवलेला आहे. आणि त्याच्या मागेच हा लेह पॅलेस. तिकडे एवढा नाश्ता मला नाही पसंत पडला, तर आम्ही इथं मस्त आहे व्ह्यू सोबत नाश्ता करतोय. हा जो स्टॅच्यू आहे कॅफेच्या खाली तो 1st सेंचुरीचा आहे. आम्ही दुसऱ्याकडे गेलो होतो नाश्ता करायला, कारण की इथं नाश्ता करायचा होता पण त्यांचं शॉप ओपन नव्हतं झाला होता. तर आता आम्ही आलो आहे, योगेश वगैरे हे आले. एक नंबर ना, त्यांनी इथं केलं नाश्ता. आम्ही आलो होतो सकाळी पण चालू होता. आपल्या महाराष्ट्रात भेटत एवढे हा का सिटिंग आहे. आणि हा मस्त एक गरजा महाराष्ट्र आपला एक झकास एकदम. गरजा महाराष्ट्र. पहिला आमचा आलेला आहे मिसळ. योगेशने पहिला खाल्ले, आता सेकंड टाइम आहे, सेकंड ऑर्डर आहे. मिसळ नंबर 1 मिसळ. आपल्या महाराष्ट्रात अशी मिसळ भेटत नाही. थँक्यू. लाईक मामलेदारपेक्षा भारी का? मामलेदारला टफ आहे मिसळ. एक नंबर मिसळ लेहमध्ये या ठिकाणी. यांची चिकन थाली पण खूप फेमस आहे, किमा थाली पण खूप फेमस आहे. आणि आम्ही आता इथे लेहमध्ये मराठी जेवण मिळणं म्हणजे आपलं महाराष्ट्र जेवण मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते आम्ही जेवतो. ती काय सिटिंग आहे त्यांची, एकदम टिपिकल महाराष्ट्र टाईप आपली सिटिंग. आजच्या नादात आमचा अर्धा दिवस असाच निघून गेला. आणि हा मंदार आहे, याची पोरं सांगतात की डॅडी ब्लॉगमध्ये दिसत नाही. मिश्व डॅडी तुमच्या ब्लॉगमध्ये आले बघा. काका पण आहेत पण तुम्हाला डॅडाला पहिला घेतलंय. हा काय, आता आम्ही जस्ट निघालो लेह एक्सप्लोर करायला. लेहमध्ये बघू आता काय काय दाखवायला आहे. तिथे काय काय दाखवायला आता कुठे झालो आपण? शांती स्तूपा, लेह, अजून मॉनेस्ट्री आहे तिथं, लेह पॅलेस. अजून काय दाखवण्यासारखं, अजून काय काय दाखवतो तुम्हाला. आमचा पहिला डेस्टिनेशन हा शांती स्तूपा. दाखवतो वर जाऊन तुम्हाला कसं आहे. शांती स्तूपा म्हणजे एक मेडिटेशन सेंटर आहे ना तिथे. शांती स्तूपा म्हणजे एक मेडिटेशन सेंटर आहे. इथे इकडचे जे मॉन्क्स आहेत ते मेडिटेशन करायला येतात. आपल्या इथं साधू संत असतात, भटजी वगैरे, तसे इकडे लडाखमध्ये त्यांना मॉन्क्स बोलतात. मॉन्क्स बोलतात ना. सगळ्यांची चाल बघा, तुरु चाल आहे.
मजा येते का? एक नंबर. स्वारच्या दरवर्षी. ए मिश्का, पप्पा आले बघ. काय ब्लॉग मध्ये पप्पा आले तुझा. बाबाला नाही घेतला. काका बाबा बोलते ते. आता पण म्हणताय हा आहे तो शांती स्तूपा मेडिटेशन सेंटर. इथं मेडिटेशन करण्यासाठी इकडचे मॉन्क्स जे असतात ते याच्या आतमध्ये मेडिटेशन करतात. ही आहे ले सिटी. संपूर्ण ले सिटी आहे ही. आणि पूर्ण लडाखमध्ये लेह लडाखमध्ये फक्त ले सिटी जी आहे इथेच ग्रीनरी आहे पूर्ण. बाकी बघा तुम्ही सर्व डोंगर. हे बघा सर्व डोंगर एकदम मातीचे डोंगर आहेत. एकही डोंगरावर झाड नाही आहे. जिथंपर्यंत तुमची नजर जाईल तिकडे बघा तुम्ही सर्व डोंगर ओसाड आहेत. आता आम्ही शांती स्तूपा बघून निघालो. आता आम्ही चाललोय ती थ्री इडियट्स मध्ये स्कूल आहे ना, रॅन्चोची स्कूल, त्या स्कूलमध्ये चालले. हा आमचा रॅन्चोट दास श्यामलदास चांचड. काय बोलाल? त्याने अभ्यास नाही केला पण खूप काही शिकलाय. ए यहाँ से सुन मत करो. तो का करना है? You go now. You want मार? मी आता आलोय तो 3 सेट होता स्कूलचा. ही सेट आहे त्याला तिथे आता कॉफी शॉप सेट असं सोडून कॉफी शॉप वगैरे ठेवलेला आता. पूर्ण स्कूल आहे तो वरचा यू वॉन्ट मारवाला सीन. आणि हा तो कॉफी शॉप टाईप स्कूल होती ती कॉफी शॉप बनवला त्यांनी रॅन्चो कॉफी शॉप. पूर्ण 3 इडियट मूवीचे काही शॉर्ट्स आहेत ते शॉर्ट्स इथं ठेवलेले आहेत त्यांनी. एक म्युझियम टाईप बनवला आहे म्हणजे सेट जो बनवला होता त्या सेटला म्युझियम टाईप बनवला त्यांनी. हे ओमकारने तो सीटच तोडला. आता फोटो कुठे काढायचा आम्ही? हा ओमकार तुम्ही सीट तोडला तर फोटो कुठे काढा? उठ कलर वाटलं त्याची बरोबर आहे. ऍक्शन. अरे भैया all is well. हे ये तो सुसु नहीं करने का है. हे ती रॅन्चोची स्कूल बघितली आणि आता चाललोय तिस्की मॉनेस्ट्री काहीतरी हा इकडची मॉनेस्ट्री आहे ती बघायला चाललोय. दाखवतो तुम्हाला कशी आहे ती. हे बघा नवीन इन्व्हेन्शन. तुला जमेल बरोबर. वरती चालल्यावर उलटा चालल्यावर जमणार लागते बघा. नवीन इन्व्हेन्शन काढलंय रामदेवने सांगितलं. बाबा रामदेवने सांगितले. ते चालत चालत वर चढतो आम्ही पण खूप ऑक्सिजनचा त्रास होतोय. श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो खूप. हे बघा आमची गँग अर्धी खाली बसले. हा आमचा स्टीलमॅन फुल फास्ट. ओमकार जमते का? चालायला तर म्हणे वाटतं. त्याच्या आतमध्ये बघितलं तुम्ही ती एक मठ आहे. मठामध्ये ध्यान करण्यासाठी बसलो होतो. ॲक्च्युली व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती तर बाहेरून मी केली व्हिडिओग्राफी.
आम्ही मॉनेस्ट्री वगैरे सगळं बघून आलो. आता जेवायला परत तिकडेच खानावळमध्ये. दुसरं काय खाण्यापेक्षा आपल्या इथं महाराष्ट्रीयन फूड भेटतं खायला, मग तिकडेच खावं. आता खूप बाहेरचं खाल्लं काय नाही भलतं चालतं. बघू टिपिकल जरा चांगलं जेवण भेटतंय म्हणून तिकडे जातो जेवण. आम्ही मागवली ही व्हेज थाली. व्हेज खायचं, खूप दिवस नॉनव्हेज खातोय. तिथून पण व्हेज आहे. थालीमध्ये आहे चपाती, अख्खा मसूर, पिठला डाळ, लोणचा, ठेचा आणि कोशिंबीर आणि गुलाबजाम खाल्ला पहिलाच आल्या आल्या. लगेच गुलाब आमच्याकडे ठेवायचा ना गुलाब, तुम्ही कशाला खायचा? येणार अजून भरपूर पाया मुंडी सांगितले तुम्ही जेवायला. आम्ही भाजी खातोय. ही चिकन थाली मिनीवाली छोट्या मुलांची. हे मी तुला गुलाबजाम कसा खाला? यांना गुलाबजाम नाही, यांना पण आहे. यांचं जेवण चिकन सुका थाली, चिकन सुका एक्स्ट्रा आणि हा मटन किमा. पोटात दुखाल तुमच्या, आम्हाला चांगला आहे. हा चिकन लेग पीस खा ना. नाही गरम येतो बरोबर. बाबा संपलाय सगळं इकडं. हे काय रस्साला आहे? शेरवा तुला मला आता पाहिजे छास. खोट बोलायचं नाही, ओरिजिनल खाऊ भेटतंय. काय आपला गावरान. तर निघालो जेवून. 4:30 वाजता जेवलो आहे मी. झालं हॉटेल रूमवर थोडासा रेस्ट करू मग संध्याकाळी बघू काय फिरायचं ते, काय फिरायला भेटतंय. पूर्ण दिवस आराम केले. आराम त्यासाठी केले की उद्या आपल्याला लवकर जायचं, डिस्चार्ज नको आला म्हणून. दुपारी जे जेवलो आम्ही, जेवल्यानंतर रूमवर जाऊन झोपलो सगळेजण. कारण की सकाळी उठल्यानंतर फिरत होतो तिथं आणि दुपारी काय काम नव्हता. हॉटेल रूमवर गेलो सगळे झोपून गेले. आता पुन्हा आलं आहे मनालीचं मार्केट एक्सप्लोर करायला. सॉरी मनाली नाही, लेहचं मार्केट एक्सप्लोर करायला. बघू काय मार्केट काय घेण्यासारखं आहे का बघतो. खूप काही घ्यायचं आहे, बघू भेटलं तर घेतो. आय लव्ह लेच्या समोर हा जर्मन बेकरी कॅफे रेस्टॉरंट आहे. खूप मस्त आहे. आतमध्ये पूर्ण कॅफेटेरिया आहे. हे असे केक शॉप आणि एक केक शॉप आहेत आणि हे सिटिंग अशी फूड मोमोज वगैरे आहेत. छान एरिया आहे. स्टिकर वगैरे घेतले घरी, मॅग्नेटिक स्टिकर. तर फिरता मी KFCचा भाऊ बघितला, ZFC. शॉल वगैरे घेतल्या. शॉल वगैरे घेऊन आता चाललो जेवायला. हे थांबले तिथे जेवायला आम्हाला. इकडे जेवून मग जाऊ परत रूमवर. उद्याची मीटिंग आहे, म्हणजे उद्या किती वाजता निघायचं, काय करायचं आहे, कुठं जायचं ते सर्व जरा ठरवायचं. त्याच्यामुळे आता बघू, कारण की आता खूप दिवस झाले आणि आमची ट्रिप खूप स्लो चालले. त्यामुळे आता उद्या काय आहे ते बघू. आता आलो आम्ही आणि पुन्हा त्याच हॉटेलमध्ये जेवायला आलो, कारण की दुसरीकडे कोणाला आवडतच ना जेवायला. हेच खानावळ जे आपले तिकडे जेवायला आलो. आता पुन्हा दुपारी जे खाणं तेच खातोय, पिठला आणि मसूर, अख्खा मसूर. यांचा अजून जेवण बाकी आहे, जेवण येतो यांचा. तुम्हाला लय टाइम लागेल. तुमचा मेक टू ऑर्डर आहे आज. आम्ही स्पेशल मेक टू ऑर्डर बुर्जी बनवलेली आहे आणि जेवणाबरोबर मस्तपैकी वडा पाहिजे. इथं आपल्या या खानावळमध्ये मस्त केसर सुद्धा. आता हा सगळं मार्केट पूर्ण बंद झालेला आहे आणि आम्ही आता जेवून निघालोय. आता या ब्लॉगला इथंच एंड करतो. आजचा ब्लॉग काय जास्त काय नसेल दाखवण्यासारखं, पण जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं. तर त्याला ब्लॉग इथंपर्यंत बघितलं असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि आपला चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. त्याला बाय बाय, गुड नाईट. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ॲडव्हेंचर ब्लॉग.